नमस्कार. नमस्कार, मी राकेश देशमुख. आता मी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत शहरामध्ये जी युको बँक आहे त्या बँकेमध्ये मी आलेलो आहे. त्याचं कारण म्हणजे बघा, आज डिजिटल युग असेल, AI जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे युग चालू आहे त्या युगमध्ये फसवणुकीचे प्रकार ते वाढत चाललेले आहेत आणि त्या प्रकारामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत त्या नागरिकांना टार्गेट केलं जातं. मग त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, सेवानिवृत्त झालेले जे शिक्षक आहेत, सेवानिवृत्त झालेले जे इतर कर्मचारी आहेत त्यांना टार्गेट केलं जातं. त्याच्यामुळे निश्चितच आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे. जे काय ते आधार कार्ड मागतील, OTP तुमच्याकडे मागतील, परंतु आपण ते काही त्यांना द्यायचं नाही, जेणेकरून आपली जी आर्थिक फसवणूक होणार नाही. साहजिकच एखादा ज्येष्ठ नागरिक असतो, बोलण्याच्या ओघामध्ये ते आपल्याला ओढतात आणि आपल्याला जे हवं आहे, मग OTP असेल किंवा इतर काही डॉक्युमेंट असतील ते घेतात. म्हणून आपण सतर्क राहा. आपण ह्या ठिकाणी जे बँकेचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलूयात आणि हा जो फ्रॉड होतो, डिजिटल फ्रॉड असेल किंवा बँकेच्या संदर्भात जे फ्रॉड सुरू आहेत ते आपण कसे टाळता येतील यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. आपका शुभ नाम? सौरभ खरे नाम मेरा. यहाँ पे मैं यहाँ पे ब्रांच हेड हूँ यूको बैंक. मैं अपने जितने भी सम्मानित ग्राहक हैं, जितने भी यूको बैंक से जुड़े हुए ग्राहक हैं, जो वरिष्ठ नागरिक हैं, उन सभी से मैं निवेदन करना चाहूँगा कि कभी भी कोई भी कॉल आए, किसी भी कोई भी कॉल आए और वो बोले कि मैं बैंक का कर्मचारी बोल रहा हूँ या मैं बैंक का कोई डेली वेजर बोल रहा हूँ, आपका CKYC पेंडिंग है, आपका कोई SCSS जो स्कीम है जो सीनियर सिटीजन वाली, उसमें आपका FD ओपन करनी है या क्लोज करनी, कुछ भी आए तो कृपया करके ना OTP शेयर करें, ना किसी पे लिंक पे क्लिक करें और कोई कुछ भी शेयर मत करें. यदि कोई आपको समस्या हो रही हो तो आप जो भी नज़दीकी यूको बैंक की शाखा है या फिर जो मेरी शाखा है, जो मेरे ग्राहकगण हैं, वो यहाँ पे आके और मुझसे मिलके जानकारी शेयर करें. कभी किसी को ऑनलाइन कुछ भी शेयर नहीं करना है. हम सभी से मैं हाथ जोड़ के निवेदन करता हूँ कि कभी मतलब अपना कोई OTP कोई भी लिंक पे क्लिक ना करें. आपण काटकसर करून आर्थिक स्रोत आपण जो बनवत असतो आणि तो बनवताना आपल्या ज्या ठेवी असतात एक सेफसाठी आपण बँकेमध्ये ठेवतो. आता जे ऑनलाईनचे प्रकार आलेले आहेत, फसवणुकीचे प्रकार आलेले आहेत, तर निश्चित तुम्ही अलर्ट राहा, सतर्क राहा. असे जे आपल्याला कुठलेही कॉल येतील, त्या कॉल आल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्याला काही मागणी केली तर काही देऊ नका. बँकेचे जे मॅनेजर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दिवसातून कमीत कमी 4 लोकांची फसवणूक होते आणि फसवणूक झाल्यानंतर ते बँकेत येतात. परंतु आपण काळजी घ्या, सतर्क राहा, अलर्ट राहा. आपली जी खाजगी बाब आहे ती कोणालाही शेअर करू नका. बँकेत जा आणि आपले काय डॉक्युमेंट आहेत त्या तिथे जाऊन त्यांना शेअर करा किंवा त्यांच्याकडे द्या. असे कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही ऑनलाईन शेअर करू नका, जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक आहे ती टळेल.